आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आर साळुंखे सर यांचं राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी आणि अक्षर मानवच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। याबरोबरच गेल्या अनेक पिढ्या ज्यांना ऐकत लोकसंस्कृती लोकसाहित्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। एक पद्धत होती की एका घरामधलं दही लावायचं असेल तर दुसऱ्या घरामधून मुरवण आणलं जायचं। मुरवण आणणारं घर सुद्धा तेवढंच मुरवतीचं असायचं। मुरवण त्याच घरातलं चालायचं ज्या घरामध्ये मुरवत असते, परंतु दुर्दैवानं मुरवण वापरायचा प्रकार बंद झाला। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे मुरवण दिलं जात होतं तो प्रकार संपला आणि मग कुठंतरी बाहेरून अचानक आयातीत केलेलं दही आम्हाला मिळायला लागलं की जे दही ज्याच्यामध्ये असलेलं मुरवण हे कुठल्या तरी वेगवेगळ्या केमिकल मधून किंवा वेगवेगळे लिंबू पिळून तयार केलेलं मुरवण असायचं आणि दुर्दैवानं मग या पद्धतीच्या पिढ्या तयार व्हायला लागल्या। हे मुरवण जे आहे हे या अर्थानं लोकसाहित्यातील मुरवण डॉक्टर तारा भावळकर असतील आणि या साहित्यामध्ये समाजामधले माणूस पण शोधणारे आदरणीय डॉक्टर आर साळुंखे सर असतील, हे मुरवण दुसऱ्या पिढीला द्यावं, येणाऱ्या पिढ्यांसमोर यावं यासाठी खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आम्हाला सांगायला मला खंत म्हणणार नाही मी, पण ज्यावेळेला राजन खान सर तात्यांच्या बरोबर बसायला माणूस कोण असावा याचा विचार गेली 6 महिने वर्षभर करतात। तारा भावळकर मॅडम यांच्या बरोबर त्यांच्या बरोबरीला बसायला माणूस कोण असावा हा विचार अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये घोळत होता की आज अलीकडची ही पिढी हळूहळू काळाच्या पडद्याआड निघालेली आहे आणि दुर्दैवाने यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी आमची पिढी किंवा तेवढी कसदार पिढी उभी राहत नाही आणि हे या समाजाचं दुर्दैव आहे। म्हणून आजचा हा कार्यक्रम जो आहे तो या अर्थाने महत्वाचा आहे की येणाऱ्या अनेक पिढ्यांना हे कळालं पाहिजे की आमचा वारसा सुद्धा इतका समृद्ध होता। दुर्दैवानं उद्याच्या नव्या पिढींना वारसा सांगायला 10 नावं सुद्धा आमच्या हातात नसणार आहे। याला कारण हे आहे की पिढ्या पाठीमागं वळून बघायला तयार नाहीत। हा वारसा समृद्ध वारसा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे याची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी खरं तर अक्षर मानवनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी खूप काय बोलणार नाही, आपण सर्वजण यांना ऐकणार आहोत। दिलखुलास या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि या चर्चेसाठी जे पत्रकार म्हणून उपस्थित आहेत त्यांचा आदरणीय तारा भावळकर मॅडम यांच्याशी आणि लोकसाहित्याचा अभ्यास आहे, त्याचबरोबर आणि साळुंखे सरांना ते खूप जवळून परिचित आहेत आणि त्यामुळे आवर्जून त्यांना मुंबईहून या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्यांचे काही प्रश्न इथं होतील आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील या दोघांच्या बाबतीत तर कृपया लिखित स्वरूपात ते आपण आमचे मित्र विजय लोहार सर आहेत तिथं त्यांच्याकडे ते द्यावे, त्यावरही काही प्रश्नांवर चर्चा होईल आणि ही दिलखुलास चर्चा जी आहे ते या ठिकाणी होणार आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं अक्षर मानव आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्या वतीनं स्वागत करतो आणि माझ्या स्वागत आणि प्रास्ताविकांच्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। अक्षर मानव आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी या 2 संस्थांचे मी आभार मानतो। ही अशा प्रकारची 2 दिग्गजांची मुलाखत 2 दिग्गजांची भेट आयोजित केल्याबद्दल आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्हाला दोघांना बोलावल्याबद्दल। आज खरोखर तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात आणि तुम्हाला बघितल्यावरती मला असं वाटतंय की ज्या बुद्धिवादाचा आपण पुरस्कार करतो, ज्या चार्वाकाचा आपण पुरस्कार करतो ते खऱ्या अर्थाने लोकायत समोर बसलेलं आहे आणि त्या लोकायताचे 2 कुलगुरू इथे आमच्या समवेत बसलेले आहेत असं मला वाटतं। चार्वाकाने असं म्हटलं होतं की प्रत्यक्ष एव प्रमाणम, जे दृष्टीला दिसतं तेच आणि तेवढंच खरं असतं। दृष्टीला दिसतं की माणूस जन्माला येतो आणि दृष्टीला दिसतं की माणूस मृत्यू पावतो। या 2 गोष्टींच्या जो मधला पैस आहे, अवकाश आहे, त्या अवकाशात जे काही घडतं तेवढंच खरं असतं। जन्माच्या आधी आपण कुठल्या योनीमध्ये फिरत असतो आपल्याला दिसत नाही आणि मृत्यूनंतर आपण कुठे जातो आपल्याला तेही दिसत नाही। त्यामुळे ते काही खरं नव्हे, जे आपल्या दृष्टीला दिसतं तेवढंच खरं आणि अंतिम सत्य। तर हे सगळं प्रत्यक्ष एव प्रमाण मानून या 2 दिग्गजांची वाटचाल झालेली आहे असता गायक आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि आम्ही खरे तर आमची भूमिका जरी प्रश्न विचारणाऱ्यांची असली तरी पण आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं ऐकण्यासाठीच इथे उपस्थित आहोत।
आम्ही केवळ ज्येष्ठतेचा मान म्हणून ताराबाईंना प्रश्न विचारण्यापासून सुरुवात करतो. आज तुम्ही आयुष्याच्या कृतार्थतेच्या टप्प्यावरती उभे आहात, पण कृतार्थतेचा हा टप्पा येण्यासाठी खूप मोठा काळ आपण व्यतीत केलेला आहात. लहानपणी मुलांचं संगोपन आई वडील करतात हे ठीकच आहे, पण तुम्ही जाणत्या झाल्यापासून स्वतःची वाटचाल तर तुम्ही निश्चित केलीच, पण तुम्ही कुटुंबाची जबाबदारीही पेलली. तुम्ही शाळेत गेला, नंतर रूढार्थाने शिक्षणासाठी तुम्ही महाविद्यालयात गेला नाही, मात्र बाहेरील महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण करण्याबरोबरच तुम्ही पुणे विद्यापीठाची PhD मिळवलीत आणि ती पण सर्वोत्कृष्ट प्रबंध या पुरस्कारासह. या सगळ्याकडे आज पाहताना या तुमच्या जडणघडणीच्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुरुवात करतानाच माझा आवाज बंद केला होता. हे आपलं डिजिटल तंत्रज्ञान. ठीक आहे. या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणारे अक्षर मानवचे आमचे सन्मित्र राजन आणि शामराव अण्णा आमचे प्राचीन मित्र आणि आपण सगळे, मला खूप बरं वाटलं की या निमित्ताने खूप दिवसांनी आणखीन एक समान धर्मात तात्यांची भेट झाली, कारण आम्ही फार वर्षांनी भेटतो आहोत आणि हा योग आपण जुळवून आणला याबद्दल सुरुवातीला मी धन्यवाद देते. इस्लामपूर हे माझं माहेर आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल, शामरावांना माहीत आहे, कारण आचार्य जावडेकरांच्या घराशी माझा फार जवळचा संबंध आणि आपल्या आमदार साहेबांच्या घराशी सुद्धा. तर हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून विचारलेल्या प्रश्नाकडे म्हणण्यापेक्षा उत्तराकडे सरळ येते की त्याला बोलताना जरा मुकुंदाला अडखळायला झालं म्हणून कृतार्थतेच्या उंबरठ्यावर वगैरे म्हणाला. तसं काही नाही, आता 85च्या उंबरठ्यावर मी आलेली आहे, 84 संपत आलेला आहे. 84 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये एका अर्धकृषीनिष्ठ अशा घरामध्ये माझा जन्म झाला. अर्धकृषीनिष्ठ असं मी का म्हणते तर समाजातल्या एका वर्गाची शेतीची परंपरा सरत आलेली, जसं आज ग्रामीण भागामध्ये दुसऱ्या एका स्तरामध्ये दिसतंय की कोणीतरी शिकायला शहरामध्ये जातं तर इंग्रजोत्तर काळ होता आणि गावामध्ये कोणीतरी शेती करतं, त्यामुळे एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. तसं मी अक्षरशः एक पाय माझा मळ्यात राहायचा गावाकडे आणि एक पाय पुणे शहरामध्ये असायचा. आणि तळं अशासाठी की बाजूने मुळा मोठा वाहत होती आणि त्यावेळेस ती आजच्यासारखी रोगट झालेली नव्हती, घरंदाज बाईसारखी होती, उत्सुक वस्तू बाईसारखी. तर अशा दोन्हीकडे माझं लहानपण गेलं. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये आजोळपण आणि वडिलांचं पण शेतीचं घर आणि पुण्यासारख्या ठिकाणी शिकण्यासाठी मुलांना म्हणून आमच्या आजोबांनी एक घर केलं होतं. तिथे आईची नेमणूक झाली होती मुलांना भाकरी करून घालण्यासाठी, त्यावेळेची भाषा कोणती आहे म्हणजे आमचे काका आत्या वगैरे कोण असतील वडील त्यांच्यासाठी. गावाकडे गेलं की जी काय गावाकडची सगळी कामं असतात आणि त्यावेळेला यंत्रयुग अजून आलेलं नव्हतं. बटन दाबलं की पाण्याचं मशीन सुरू होत नव्हतं जे आज होत आहे ते. म्हणजे आज मला ज्या वेळेला लोक सांगतात का मी उसाला पाणी देतो म्हणजे काय करतो, बटन दाबतो आणि मग डुबुक बघतो. म्हणजे काय, पाणी सुरू होतं पंपाचं, रानामध्ये साचतं, घरात पडवीत बसतो, एक खडा मारतो, डुबुकाचा आवाज आला की रान भरलं पाण्याने. आमच्या वेळेला तसं नव्हतं. मोठा होत्या त्या एक लोखंडाच्या तरी मोठा असायच्या, नाही तर चामड्याच्या तरी मोठा असायच्या, बैल असायची, नांगरट असायची, सगळी कामं ही घरी करायला लागायची. आणि त्यामुळे आमच्या गावामध्ये तरी सगळी मध्यम गावं होती, फार श्रीमंत वगैरे असं नाही, कोरडवाहू जमीन, इरिगेशन वगैरे काही भानगड नाही. आणि त्यामुळे रानात सगळ्या माणसांना घरात खपायला लागायचं. आम्ही लहान असल्यापासून पाणी धरणं, मोठ्यावर जाणं, नदीवरनं पाणी आणणं वगैरे वगैरे. स्वतः बाई दळण दळायला बसल्याशिवाय भाकरी मिळायची नाही.
त्यामुळे आईबरोबर आजी, मावशी, मामी, काकी जी कोण असेल तिच्याबरोबर दळणाला हात लावणं म्हणजे मदत करणं हे मी वयाच्या 10व्या वर्षापासून करत आलेली आहे. आणि त्यामुळे जात्यावरच्या ओव्या, म्हणी, उखाणे, शिव्या सुद्धा या आपोआप ऐकून इतक्या मनाच्या तारात व्यक्त बसल्या की लोक मला म्हणतात, अहो लोकसाहित्याचा अभ्यास करताना तुम्ही हे कुठनं गोळा केलं, ते कुठनं गोळा केलं. अहो ते माझ्या घरात होतं, माझ्या आसपास होतं, माझ्या भोवताली होतं. त्यामुळे मला कुठं गोळा करायला काही जायला लागलं नाही. फक्त एवढंच झालं की पुढच्या काळामध्ये त्याचा शास्त्रीय अभ्यास करत असताना त्याचं वर्गीकरण कसं करायचं, चिकित्सा कशी करायची हे मात्र मला कळत गेलं. ज्याला आपण कच्ची सामुग्री म्हणतो ती कच्ची सामुग्री मला माझ्या भोवतालच्या वातावरणाने दिली. गावाकडे जशी शेतीची कामं होती, दळणकांडण होतं, तसं पुणे शहरामध्ये आमचं घर अस्सल पुणेरी शनिवारपेठ विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या घरामध्ये होता. त्यामुळे एकीकडे अमृतेश्वर, एकीकडे सिद्धेश्वर, एकीकडे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई, एकीकडे विष्णू आणि लक्ष्मी, दारात पाहण्याला मारुती आणि मध्ये आम्ही काही माणसं राहतो. असं हे पुण्यातलं वातावरण. म्युन्सिपाल्टीची शाळा होती त्यामुळे शिक्षण झालं ते शाळेत. वर्नाक्युलर फायनल ही त्यावेळेची फार मोठी प्रतिष्ठेची पदवी समजले जायचे, ती मी त्या काळामध्ये घेतली. 6 महिने गावाकडे, 6 महिने पुण्याला. त्यामुळे शहरातलं वातावरण, खेड्यातलं वातावरण, पांडित्याचं वातावरण आणि ग्रामीण वातावरण या आणि बाईच्या जातीत जन्माला आल्यामुळे घरामध्ये जे जे काय असतं आणि सगळ्यात मोठी मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे लहान भावंड, अमुक तमुक सगळे एकत्र कुटुंब, हे सगळं जे काय सिनेमात, नाटकात आता नकलीपणाने दाखवतात तसं ते नव्हतं, ते अस्सल होतं. आणि मग ते एकत्र कुटुंबाचे गोडवे तिथे आत राहिल्याशिवाय कळत नाही. गोडवेही कळत नाहीत आणि कडवेही कळत नाहीत. ते कडवेही मी भरपूर भोगलेले आहेत. अशा ह्याच्यामध्ये माझं लहानपण गेलं. शाळेमध्ये गेले, 7वी कशी तरी झाली. वडिलांच्या बदल्या होत राहायच्या. 11वीपर्यंत आमच्याकडे SSC होती. त्या 11वीपर्यंत माझ्या 9 शाळा झाल्या. प्रत्येक गावात शाळेत जायचं म्हणजे घरात रडारड ओरडाओरड करायला लागायची. मग आई म्हणायची शाळेत जा. अशा प्रकारे 11वी झाली कुर्डुवाडीला असतात. त्याच्यानंतर मुकुंदाने आत्ता सांगितलं त्याप्रमाणे शाळेत एक छोटासा कोर्स केला शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेचा. आणि त्याच्या जीवावर मला एक पहिली नोकरी लागली मुलींच्या शाळेमध्ये. ती नाशिकला लागली आणि नाशिकला माझी पहिली नोकरी सुरू झाली. नोकरी करता करता महाविद्यालयाच्या परीक्षा देत गेले. नाशिकने मला भरपूर गोष्टी दिल्या, त्या मी ओघाओघामध्ये सांगेन. म्हणजे कुसुमाग्रज दिले, आंबेडकर दिले, बाळासाहेब दातार दिले आणि मुख्य म्हणजे नाशिकचं वातावरण सांस्कृतिक मला दिलं. त्या नोकरी करत करत मी शिकले आणि शिकवलं. शिकवत शिकले पण दोन्ही झालं. आणि ते आस्थागायत चालू आहे. कारण ज्या वेळेला आपण शिकवतो त्यावेळेस जास्त शिकतो चांगलं, असा माझा अनुभव आहे. नुसतं शिकणं हे काही खरं शिकणं नसतं. मग ते PhD वगैरे जे काय असायचं ते सगळं झालं आणि आयुष्याची वर्ष जातच असतात. गावं बदलत गेली, नोकऱ्या बदलत गेल्या. असं करत करत गेली 52 वर्ष मी सांगलीला आहे. सुरुवातीला शाळेमध्ये नोकरी करत होते. शिक्षिका म्हणून सगळी प्रामुख्याने माझी नोकरी झाली आणि ती प्राथमिक शाळेतल्या शिक्षिकेपासून ते विद्यापीठीय शिक्षकापर्यंत आणि परदेशातल्या विद्यापीठामध्ये काही काळ शिकवून आलेली आहे. तर अशी सगळी आवडत चावडत वाटचाल म्हणता येईल. मी आवडत चावडतच म्हणते कारण ठरवून काही झालेलं नाही. तर ते समोर आलं, त्याला सामोरी जात गेले. ते आत्तापर्यंत म्हणजे राजन खानने मला 1 महिन्यापूर्वी दम भरला की तुम्हाला इथे यायला पाहिजे म्हणून त्यालाही सामोरी जाते. आता इथून काय माहिती नाही. दादा तुम्हाला प्रश्न विचारतो की ताराताईने तसं सांगितलं की त्यांची वाटचाल आवडत चावडत झाली.
तर मला असं वाटतं की तुमची वाटचाल ही थोडी नागमोडी झाली. म्हणजे सुरुवातीच्या तुमच्या जडणघडणीचे 3 टप्पे दिसतात. पहिला बालपणीचा आणि धार्मिक संस्कार, ओव्या, कीर्तन, वारकरी परंपरा, नंतर संघाची कार्यपद्धती आणि मग महाविद्यालयीन काळामध्ये चारवा, पुढे फुले, शाहू, आंबेडकर. तर मला म्हणायचं की या 3 टप्प्यांची वरची जी जडणघडण आहे ती बरीच नागमोडी आणि आपण म्हणू की उत्तर दक्षिण ध्रुवासारखी आहे. तर ही साधली जोड कशी तुम्ही केली किंवा ती आपसूक घडत आलं, हे कसं घडला हा प्रवास? सर्वांना नमस्कार. भवाडकर ताई आणि दोन्ही पत्रकार मित्रांना नमस्कार. खरं तर माझा हा प्रारंभीचा प्रवास कसा झाला याशी मी खूपदा लिहिलेलं आहे, बोललेलो आहे. त्यामुळे कदाचित माझ्या पुढे बसलेल्या लोकांना त्यामध्ये नाविन्य वाटणारही नाही. पण काही जणांना माहीत नसेल तर त्यासाठी सांगतो की ताई म्हणाल्या की अर्ध कृषी संस्कृतीमध्ये, माझा समग्र कृषी संस्कृतीमध्ये जन्म झालेला आहे. शेतकरी कुटुंबात, आई वडील निरक्षर, मोठा भाऊ, 3 क्रमांकाचा भाऊ, बहीण सगळे निरक्षर, पण एक भाऊ शिकलेला, नॉन मॅट्रिक, असं म्हणजे मॅट्रिक पूर्ण करण्याआधीच त्याचं शिक्षण खंडित. आणि सुरुवातीला आई वारकरी असल्यामुळं तिच्यासाठी हा भाऊ पोथी वाचत असे. अनेक प्रकारच्या गाथा, ज्ञानेश्वरी, पांडव कथा वगैरे वगैरे. त्यातून काही वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. या भावानं माझ्यावर खूप उपकार केले. असंख्य वेळा त्याची आता आठवण सांगत आलेलो आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण. मी सगळ्यात लहान, परंतु आता माझी सगळी भावंड निघून गेलेली आहेत. पण हा 2 क्रमांकाचा जो पांडुरंग, त्यानं माझं गणित अतिशय उत्तम रीतीनं करून घेतलं. म्हणजे 30पर्यंतचे पाढे, त्यानंतर पावकी, नेमकी, सव्वाकी, दीडकी, अडीचकी, औटकी म्हणजे 3.5ची पट, असे सगळे पाढे मी 4थीला असेपर्यंतच माझ्याकडून करून घेतले. त्याचा एक इतिहास आहे, पण तो सगळं मी आता सांगू शकणार. पण तिथून माझी जडणघडण झाली. मी माझ्या पुढच्या सगळ्या लेखनाचं श्रेय जरी 4वा काला देत असतो तरी त्यामध्ये जी एक शास्त्रीयता, एक चिकित्सक दृष्टी, सुसूत्रता आलेली वाचकांना जाणवली असेल तर ती भावानं जे गणित माझं घेतलेलं होतं त्यातून झाली असं मला वाटतं. नंतर मग मला 4थीपर्यंत गावात शाळा होती आणि तिथून 8 किलोमीटर तासगावला जायचं. सांगली जिल्ह्यातलंच आहे. 8 किलोमीटर जायचं, 8 किलोमीटर यायचं. पण शाळा सहसा बुडवली नाही, पायी जायचं असं अर्थातच. त्यावेळेला बस वगैरे हा काही प्रकार नाही. पण मला 5वी ते 7वी, पुढे 8वी ते 11वी आणि महाविद्यालय या सर्व काळात मिळालेले शिक्षक अतिशय उत्तम होते. अतिशय. आणि नुसते विषयात तज्ञ नाही तर माझ्यावर नितांत प्रेम करणारे होते. लवकरच त्याविषयीचा सगळा तपशील मग समाजापुढे मी ठेवणार आहे, त्यामुळे आता त्यावर बोलत नाही. पण शिक्षकाने अतिशय प्रेम केलं. एक उदाहरण आवर्जून सांगतो. PhDचे माझे जे गाईड सांगलीचे डॉक्टर विभा इनामदार, मी ज्या वेळेला PhDचं काही लिहिलेलं त्यांना दाखवायला जायचं, त्यांच्यावर मुक्काम करायचं,
त्यावेळेला त्यांची जी अतिथींच्यासाठी खोली गेस्ट हाऊस ती ते स्वतः स्वच्छ करून ठेवायचे, बेडशीट बदलायचे, आपल्या विद्यार्थ्याला डासांचा त्रास होऊ नये म्हणून मच्छरदाणी देखील लावून ठेवतात. आजही आठवण झाली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं की PhDचा गाईड हा विद्यार्थ्याला, आणि तोही चार्वाकासारखा अतिशय निंद ठरवला गेलेला तत्ववेत्ता, त्याच्यावर मला PhD करायला त्यांनी परवानगी दिली आणि अतिशय प्रेमाने माझ्याकडून ते जरा करून घेतलं. तर असे शिक्षक मिळाले. त्यातून मग पुढं चार्वाकाचा अभ्यास आणि पुढचा सगळा प्रवास झाला. बाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही लहानपणी चित्रावशास्त्रींच्या वाड्यामध्ये राहिला. एक प्रकारे त्यामुळे काय म्हणेल की परंपरागत जे पारंपरिक सनातनी वातावरण असतं ते वातावरण तुमच्या अवतीभोवती होतं. आणि मुख्य म्हणजे केवळ हे सनातनी किंवा पारंपरिक वातावरण नाही, तर वेगवेगळ्या विचारधारा पण एकाच घरामध्ये तुम्ही पाहिल्या. म्हणजे हिंदुत्ववादी असतील, साम्यवादी असतील किंवा समाजवादी असतील, आणि तुमची त्यातनं घडण कशी झाली? कारण आज तारा भवाळकर म्हटलं की लोकांना एक माहिती आहे की ताराबाई म्हणजे पुरोगामी विचारांच्या, स्त्रीवादी किंवा तुम्ही अनिससारख्या चळवळीमध्ये पहिल्यापासून दाभोळकरांबरोबर राहिलेले आहात. तर तुमची ही वैचारिक जडणघडण कशी होत गेली? याचंही कारण बहुधा माझं लहानपण आणि कुटुंब. कारण मला सर्व प्रकारचे अनुभव नकळत येत गेले. ग्रामीण जीवनामधल्या मगाशी तात्याने सांगितलं तसंच मला शिक्षक फार चांगले कळत गेले. अगदी प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयात मी गेले नाही, परंतु नाशिकला जे लोक महाविद्यालयामध्ये शिकवत होते त्यांनी पाहिलं की माझ्यासारख्या काही मुली नोकरी करून धडपडत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी शनिवार रविवार ते मोफत मार्गदर्शक वर्ग चालवायचे. आणि त्याच्यामध्ये कोण होते? खूप मोठी नावं होते. माझं सुदैव असं आहे की मला खूप लहानपणापासून खूप मोठ्या माणसांचा सहवास मिळाला. सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांच्याबद्दल मी पुढे बोलेनच, परंतु नाशिकला असताना कानेटकर नवीन होते त्यावेळेला, परंतु त्याच्या आधी बरीच मंडळी होती. जे लोक आमच्यासाठी वर्ग घेत असत त्यांच्या मी नोकरी करत असून सुद्धा एक वर्ष मला फॉर्म भरता आला नाही, म्हणजे फी नव्हती. आमचा क्लास चालवणारे, वर्ग चालवणारे मामा पाटणकर म्हणून होते. मामा पाटणकर म्हणजे मोठे समीक्षकाचे रा.भा. पाटणकर यांचे वडील आणि श्रीपाद कृष्ण कोलटकर नाटककार यांचे जावई आणि इंग्रजीचे प्राध्यापक त्यावेळेला नाशिकच्या HPT कॉलेजमधले. त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की इथे सही कर, हे कार्ड घे आणि परीक्षेला बसायचे तुला. म्हटलं सर माझ्याजवळ, आम्ही त्यांना मामाच म्हणायचो, म्हटलं मामा माझ्यावर पैसे नाही आहेत, ते तुला कोणी विचारले का? अभ्यास कर आणि परीक्षेला ये. असे प्रेमळ शिक्षक होते, म्हणजे फार आजारून वगैरे काही नाही. तसेच आमचे मग विभा आंबेकर म्हणून मराठीचे प्राध्यापक होते, ज्यांनी साहित्याचे इतिहास पुढे लिहिले. बाळासाहेब दातार म्हणून होते, ते विनोदी साहित्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि कुसुमाग्रजांचे ते सख्खे मित्र. कुसुमाग्रजांचा माझा संपर्क आला. रेव्हरंड टिळकांच्या कुटुंबियांशी संबंध आला, कारण रेव्हरंड कुटुंबियांचा मुलगा जो होता देवदत्त, त्याचं लग्न माझ्या आजोबांनी लावलं होतं. कारण नाशिक हे माझं एका बाजूने आजोळ पण होतं, आईचे काका आणि ते घर होतं. ते त्यावेळेचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर होते आणि त्यामुळे नाशिकमधल्या अनेक लोकांशी माझे संबंध त्यावेळेपासून येत गेले. नाशिकमध्ये अशी मोठी माणसं भेटली, पुण्याला तर मोठी माणसं भेटली. आणि माझ्या कुटुंबामध्ये असं आत्ता मुकुंदाने ज्याचा उझरता उल्लेख केले, निरनिराळ्या विचारधारेची माणसं होती. प्रखर हिंदुत्ववादी माणसं होती, प्रखर कम्युनिस्ट होती. मगाशी बोलता बोलता मी सोलापूरचा उल्लेख केला. सोलापूरला माझा एक भाऊ होता आणि तो कम्युनिस्ट होता, जबरदस्त कम्युनिस्ट. आणि दुसरी जी मंडळी होती ती कोणी समाजवादी होती, कोणी प्रजा समाजवादी होते. म्हणजे माझे मामा, आणि मोठं उदाहरण सांगायचं झालं तर गप्र प्रधानांचे जे श्रीय सचिव होते लालजी कुलकर्णी, त्या लालजी कुलकर्णी समाजवादी, तर ते माझे मामा होते.
एक मावशी होती ती काँग्रेसची कार्यकर्ती होती आणि त्यामुळे त्यावेळची जी काँग्रेसची मोठी मोठी मंडळी होती ती तिच्या घरी येत असत. तर असं ते सगळं वातावरण होतं. हिंदुत्ववादी मंडळींच्या घरी गेलं की नमस्ते सदा वत्सले वगैरे ऐकायला लागायचं. त्यामुळे तेही माझं पाठ झालं होतं. आमच्या वाड्यामध्ये एका बाजूला राष्ट्रसेवा दलाची शाखा भरत होती आणि दुसऱ्या बाजूला संघाची शाखा भरत होती मुलींची. त्यामुळे आम्ही आलटून पालटून दोन्हीकडे असायचो. फार अक्कल होती, अशातला भाग नाही 18 वर्षाच्या वयामध्ये. पण हे सगळं होतं आणि याच्या सकट मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते की कुटुंबातली ही सगळी मंडळी कौटुंबिक कामासाठी अत्यंत सलोख्याने एकत्र नांदत होती. आज असं दिसतंय की मित्रमंडळींच्या मध्ये सुद्धा हा विचाराचा आणि हा या दुसऱ्या विचाराचा म्हटलं की एक अशी उभी फळी पडल्यासारखी दिसते. ती आमच्या कुटुंबामध्ये नव्हती आणि त्यामुळे निरनिराळ्या विचारधारा. पुढे मला अशी माणसंही भेटत गेली निरनिराळ्या विचारधाराचे. म्हणजे भांडवलचं ज्यांनी भाषांतर केलं ते वसंतराव तोडपुळे. ते वसंतराव तोडपुळ्यांचे जे सौभाग्य होती मालतीबाई जी काँग्रेसची आणि समाजवादी विचारांची, म्हणजे काँग्रेस फुटून प्रजा समाजवादी आलं त्याच्यातले. तर त्यांनी भांडवल म्हणजे दास कॅपिटलचं भाषांतर केलेलं. वसंतराव तोडपुळेंनी त्यावेळेला भाषांतर केलेले ते ग्रंथ मला वयाच्या 25-26व्या वर्षी भेट दिलेले आजही माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये चित्राव शास्त्रींनी ऋग्वेद अथर्ववेदाची भाषांतरं केली. प्राचीन चरित्रकोश, अर्वाचीन चरित्रकोश, मध्ययुगीन चरित्रकोश ती मला. पुण्याला नंतरच्या काळामध्ये डॉक्टर रामचंद्र चिंतामंडे हे भेटले. पुढच्या काळामध्ये आणखी बरीच मंडळी भेटली. कुरुंदकर सहवासामध्ये अशी बरीच मंडळी येत गेली की ज्यांची नावं जर आज सांगितली तर आश्चर्य वाटेल. इथे आचार्य जावडेकरांचा माझा प्रत्यक्ष संबंध नाही आला, पण आचार्यांच्या पत्नींचा माझा संबंध आला. आचार्यांची जेलमधली पत्रं जी आहेत ती पत्रं मी संपादित केले आणि आचार्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा पुस्तकातनं कळत गेली. विविध विचारांची मंडळी माझ्या कुटुंबामध्ये अवतीभोवती होती आणि ती कौटुंबिक पातळीवर अत्यंत माणुसकीने आणि सलोख्याने नांदत होती. नाशिकला माझे जे आजोबा होते ते आजोबा हे परम नास्तिक, पण त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला. कुठे सिलोनमध्ये जाऊन केला, कोणाच्या बरोबर केला तर धर्मानंद कोसंबींच्या बरोबर केला. तेव्हा दामोदर कोसंबी आणि धर्मानंद कोसंबी हे नाशिकच्या गावाला सिलोनला आमच्या आजोबा गेले अभ्यास केला. तर त्या एक घरातली गंमतशीर उदाहरण म्हणून सांगते की विचारधारा कशा होत्या आणि माणुसकीही कशी होती. तर ते आमच्या नाशिकचे जे आजोबा होते रावसाहेब पिंगळे म्हणून प्रसिद्ध होते. तर त्यांच्या पत्नी आमच्या आजी, त्यांना आमच्या नाशिकला ते 16 सोमवारचं फार बायकांच्या डोक्यामध्ये घोड असतात. त्या आमच्या आजीने 75व्या वर्षी 16 सोमवारचे उपवास केला. दिवसभर ती बिचारी तोंडात पाणी न घेता राहायची. आजोबा टिंगल मारायचे. परंतु संध्याकाळ झाली की आजी गळून गेलेली असायची. आजोबा देवाजवळ पाठ मांडायचे, दिवावात करून ठेवायचे, तिला पाण्याचं भांडं ठेवायचे, खडीसाखर ठेवायचे आणि हात धरून आणून तिला तिथे बसवायचे. रात्री आजोबा झोपायला गेले की आजी ओरडायची, दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. आजोबा म्हणायचे का? ती यमाची दिशा आहे, मग यम ओढून देतो. मग आमच्या आजोबा म्हणायचे मग मी दक्षिणेकडेच पाय करून झोपतो. म्हणजे यम आला तर त्याला लाट तरी मारता येईल. तोंड करून झोपलो आणि त्यांनी माझं नाकतोंड दाबलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी विधवा होशी. आता असं बोलणारा नवरा आणि असं वागणारा नवरा हे एकाच व्यक्तिमत्वाची दोन रूप. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आजोबा उठायचे, पाणी तापवायचे, आजीचं लुगडं बाथरूममध्ये नेऊन ठेवायचे आणि आजी आंघोळ करून यायच्या वेळेला आजोबांनी कुकर लावून तिला वरण भाताचं ताट मांडलेलं असायचं. अत्यंत कर्तव्य कठोर, विवेकी, अनंत उद्योग केले माझ्या आजोबांनी. मला कुणी काय काय शिकवलं ते शाळेच्या महाविद्यालयाच्या बाहेर जास्त शिकवलं, पुस्तकांनी शिकवलं आणि ग्रंथालयांनी शिकवलं, माणसांनी शिकवलं, कुटुंबाबाहेरच्या अशा विविध प्रकारच्या. घरामध्ये आमच्या गावाकडे गेलं की तथाकथित उच्चवर्णीय घर असल्यामुळे, ब्राह्मणाचं एखाद दुसरं घर असल्यामुळे भिक्षुकी चालायचे.
ज्याला आपण कर्मठ म्हणू असं कोणीच नव्हतं दोन्ही घरात, पण कर्तव्य म्हणून ते आमचे आजोबा आजी वगैरे ते पूजा बिजा लग्न कार्य ते लावायला जायचे. आम्ही लहान मुलं होतो, आम्हाला घेऊन जायचे. वातावरण तुम्हाला सांगते कसं बदलत गेले. तेवढ्यासाठी एक सामाजिक प्रवास म्हणून की लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना ही जी व्यामिश्रता आहे, ही व्यामिश्रता आपण लक्षात घेत नाही. ती मला आपोआप भोगायला मिळाली. ते भिक्षुकीला जायचे, लग्न बिग्न लावायचं असलं, काय सत्यनारायणाची पूजा असली वगैरे, आम्ही कोणीतरी लहान मुलं नातवंड असलो की बरोबर जायचो. मग ते सोयाचा स्वयंपाक बिपाक आजी कुठल्या तरी याच्यात करत बसायची, ते तिची तयारी करून दिलेली असायची आणि आम्हा मुलांना लवकर भूक लागायची. मग ती घरातली जी कोणी गृहिणी असेल, मग ती कुठल्या का जातीची असेना, म्हणजे आमच्या गावामध्ये जातींचा उच्चार करणं हे आता सार्वजनिक ठिकाणी बरं आहे की नाही मला माहीत नाही, परंतु एक आमची होती ज्याला आम्ही कारागीर म्हणायचो, डोकी साफ करणारा, त्यांच्या घरी पूजा असली तरी आम्ही तिथे जायचो आणि लग्न कार्याचं ते काय चालायचं जेवण वगैरे. आणि मग ती आमची नवीन काकू म्हणायचो आम्ही तिला, ती म्हणायची पोरं भुकेल्या त्यांना काहीतरी खायला देते. आणि मग ते पितळी घ्यायची, पितळीमध्ये 2-4 तेलच्या घालायची, तेलच्या म्हणजे मोठ्या पुऱ्या तेलामध्ये तळलेल्या आणि गुळवून, आणि आम्ही तिथं बसून मुरगाळून ते खायचो. आमच्या आजीला काहीही वाटायचं नाही. तिचा तो स्वयंपाक झाला की ते नैवेद्य दाखवायचे, आजोबा काय पूजा बिजा सांगायचे, परत तिच्याकडे जायचं आणि तिने भजी बिजी तळलेली असते ती पण खायची. तर असला जो एक मोकळेपणा की कर्मकांडाचं फार कोणी नव्हतं त्याच्यामध्ये. आणि ते मामाकडे होतं, त्याचा परिणाम असा झाला की माझं दोन्ही पाठ झालं. म्हणजे मगाशी तात्या म्हणाले तसं भजन कीर्तन प्रवचन हे सगळं पुण्यामध्ये आणि गावाकडे तर चालायचं. चित्राव शास्त्रींच्या वाड्यात दरवर्षी शंकराचार्य यायचे. शंकराचार्य आले की त्यांचा थाट मोठा असायचा. म्हणजे त्याचं सगळ्याचं वर्णन मी करून ठेवलेलं आहे. तर काकड आरती चालायची, काकड आरतीची गाणी असायची. काकड आरतीमध्ये मला पुढे जे नाट्याचा अभ्यास करायला लागले तेव्हा या सगळ्या रिच्युअल्समध्ये, या विधिविधानांच्या मध्ये नाट्य फार मोठ्या प्रमाणावर आहे असं जाणवायला लागलं. म्हणजे आपला ज्याला आपण श्रद्धा हा प्रकार काढून टाकला आणि तटस्थपणे जर बघायला लागलं तर त्यातलं नाट्य करायला लागलं. आणि मग त्या काकड आरतीच्या वेळेला, त्या काकड आरती तर मी पुष्कळ पाहिल्या, परमेश्वरावर संपूर्ण माणसाचा आरोप केला जायचा. आणि मग त्याच्यामुळे मला केशवसुतांची कविता जास्त कळली चांगली, देवाला नवानरे. म्हणजे नेमकं काय झालं तर माणसानेच हे सगळं केलं. म्हणजे देवाला उठायचं, उठू किंवा पुरुषोत्तमापासून सुरू व्हायचा. ते काकड आरती म्हणायला लागले की तुम्ही माझा परफॉर्मन्स ठेवलात ना तर नाटकापेक्षा जास्त लगली. म्हणजे गाणं सुंदर आहेत म्हणून ना, ते संतांच्या पण रचना आहेत, बायकांच्या पण रचना आहेत. पण देवाला तुम्ही या सगळ्यात पुरोगामी धागा किंवा पुरोगामी सूत्र नेमकं कसं स्वीकारलं आणि पुढे नेलं? हा, ते पुढे असं झालं की एका त्या काकड आरतीच्या गाण्यामध्ये बाकीचं तर सगळं चालायचं, पण काळानुरूप ते बदलही पाहिजे. त्या एका आजींच्या घरामधल्या विठ्ठलांच्यासाठी ती काकड आरती म्हणता म्हणता हे काय दूध दही आंघोळ पांघोळ नैवेद्य वगैरे तर सगळं चालायचं, पण त्या आजीने एक चांदीची कपबशी केली होती. त्या चांदीच्या कपबशीमध्ये एक ते पेय घालायचं आणि मग गाणं सुरू व्हायचं विठ्ठलाचं. मनमोहन राजीव नयनारे तू घेई हा चहा, प्रवृत्ती सहगाळूनी निवृत्तीचा रंग हा. हे पाहिल्यानंतर म्हटलं अरेच्या देव पण इथं वाढत जायला लागलं. चहा प्यायला बंदी होती पण देवाला चहा चालत होता. मग माझं डोकं कायम वाकडा विचार करत की जे आपल्याला सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं स्वीकारायला माझं मन कधी तयार झालं नाही. आणि म्हणून घरातली मोठी मुलगी, कोणीतरी परवा म्हणालं पहिली बेटी तूप रोटी, म्हटलं तूप रोटी काही नाही पाठीत काठी, हेच आणखी एक पुरोगामी विचार असा कसा येते. चित्रावांच्या वाड्यामध्ये दरवर्षी सर्व विधिविधानं स्वतः चित्राव करायचे आणि चित्रावांच्या पत्नी करायच्या. हे काकड आरती वगैरे मी पंढरपूरची काकड आरती जवळनं पाहिली, बाकीच्याही पाहिल्या, नाशिकची सुंदर रामायणाची पाहिली, ते सोडून देऊ आपण.
चित्राव शास्त्रींचं हे उदाहरण सांगण्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे की त्या होळीच्या भोवती व्यवस्थित शंखध्वनी वगैरे कोण करत असे. मी पण ते 5-7 वर्षाची मुलगी ते करायला लागले. व्यवस्थित हातबीत मूठ करून घेतल्याबरोबर आई आली पाठीमागनं एक धपाटा घातला आणि म्हटली पोरींनी बोंब मारायची नसते. चित्राव शास्त्री म्हणाले, आम्ही बाबा म्हणायचो, मारू दे तिला बोंब. आईला म्हणाले मारू दे तिला बोंब, आजचा दिवस बायकांनीच बोंब मारायचा असतो. मी बऱ्याच गोष्टी विसरले पण ते वाक्य मंत्रासारखं माझ्या लक्षात राहिलं. आणि पुढे ज्या वेळेला मी सणवारांचा सांस्कृतिक अभ्यास करायला लागले आणि मागोवा घ्यायला लागले आणि प्रल्हाद देशमुखांच्या सत्यांची पुस्तकं वाचायला लागले, लोकायतसारखे पुस्तकं वाचायला लागले. मग ते सरा गाडगेळांचं नंतरच्या काळात आलेलं पण आधी आले. तर हे सगळं वाचत असताना मला या सगळ्याचे अन्वयार्थ लागत गेले की कुठल्याही गोष्टीचा ज्याला श्रद्धेय अवलंबन म्हणतात ते बाजूला काढून ठेवलं की समाजाच्या वाटचालीचा एक सरळ आपल्याला मागोवा घेता येतो. आणि त्याच्यासाठी डोक्यात प्रश्न सातत्याने निर्माण व्हावे लागतात. जे सांगितलंय ते जसंच्या तसं मी कधीही कोणाचंही ऐकलं नाही. अंतराळी